ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथे हे राम नथुराम हे नाटक सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय। 10 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये राडा झालाय। 10 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शरद पोंक्षे यांचं हे राम नथुराम या नाटकाचा प्रयोग गडकरी रंगायतनमध्ये सुरू असताना मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आले आणि त्यांनी गोंधळ घालून हे नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला। माझे सहकारी कपिल राऊत आपल्या संपर्कात आहेत। कपिल, हे राम नथुरामला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा विरोध आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज गोंधळ घातला। नाटक नंतर सुरळीत सुरू राहिलं का की नाटक बंद पाडण्यात आलं? काय नेमकं घडलंय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच अजित, खूप महत्वाची बातमी आहे। हे राम नथुराम नाटक हे गडकरी रंगायतनमध्ये सुरू होतं आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या हॉलमध्ये बसले होते। त्यांनी नाटक आता पाहिला आणि त्यानंतर मग हा हंगामा केलेला आहे। घोषणाबाजी सुरू केली, हे नाटक बंद करा अशी घोषणाबाजी सुरू केली आणि या घोषणाबाजीमध्ये पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। जवळपास 10 ते 15 कार्यकर्ते ताब्यात घेतलेला आहे। पण तो जो काही अर्धा तासाचा वेळ होता, 20 ते 25 मिनिट त्या वेळात बंद पाडण्यात आलं होतं आणि आता नाटक सुरू आहे। एकत्रितच राष्ट्रवादीने ही भूमिका घेतलेली आहे। आपण याआधी पाहिलं तर नथुराम गोडसे ह्या नाटकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाण्यात विरोध केला होता। त्यावेळी मोठा हंगामा झाला होता। तुम्ही दृश्य बघू शकता, ह्या दृश्यावर बघू शकता का एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी यावेळीही हंगामा केलेला आहे। येणाऱ्या निवडणुका आहेत आणि निवडणुका पाहून ही असं केलं जातं असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असली तरी पण आज एनसीपीने हंगामा केला हे बोलू शकतो आपण। अजित, खरे कपिल, सावरकरवादी हिंदुत्ववादी अभिनेते असलेले शरद पोंक्षेंच्या या नाटकाला राज्यभरातून विरोध होतोय। अनेक ठिकाणी हे नाटक रद्दही करावे लागलं आणि गडकरी रंगायतनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला आणि 10 कार्यकर्त्यांना आता नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं। धन्यवाद कपिल या माहिती करता। ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा या नाटकाला विरोध आहे, कोकणात देखील या नाटकाचे प्रयोग करू दिले गेले नाहीत। नथुराम गोडसे या गांधीजींच्या मारेकऱ्याचं या नाटकात उदात्तीकरण केलं गेलंय असा या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे अत्यंत कडवा विरोध गांधीजींच्या मारेकऱ्यावरती बेतलेल्या नाटकाला आहे। मात्र अभिनेते शरद पोंक्षे देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ते नाटकाला आपण चालवणारच, राज्यभरात त्याचे दौरे घेणारच असा त्यांचा ठाम निर्धार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।